श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक मुसंडी मारत तब्बल 9 वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत. 34 पैकी 20 जागांवर निर्विवाद वर्चस्व गाजवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले असून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे करण जयंतराव ससाणे यांनी पदभार स्वीकारला. त्यांच्या या पदग्रहण सोहळ्यानिमित्त शहरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांचा पदग्रहण सोहळा अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात पार पडला. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. पालिकेत आगमन होताच जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी आणि क्रेनच्या सहाय्याने 51 फुटी हार घालून नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत पालिकेच्या प्रवेशद्वाराला नतमस्तक होऊन करण ससाणे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेत प्रवेश केला. नगराध्यक्षांच्या दालनात प्रवेश केल्यावर विविध धर्मगुरूंच्या शुभ आशीर्वादाने करण ससाणे नगराध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यानंतर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारोंच्या संख्येने नागरिकांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांचा भव्य नागरी सत्कार करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदभार स्वीकार
पदभार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे भावूक झाले. ते म्हणाले, हा विजय केवळ माझा नसून श्रीरामपूरच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. पुढील 5 वर्ष शहराचा कायापालट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसह तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार निर्मितीवर माझा विशेष भर असेल. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे, सगळे संत महात्म्यांच्या आशीर्वादामुळे, महापुरुषांच्या आशीर्वादामुळे आणि या श्रीरामपुरातील तमाम स्वाभिमानी जनतेच्या आणि संघटनेच्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ युवक, सर्व माता भगिनी यांनी जे कष्ट घेतले त्या सर्वांच्या मदतीमुळं, माननीय सर्व पत्रकार बंधूंच्या सहकार्यामुळं मला ही संधी मिळाली. या मंचावरून मी एकच सांगेल की इथून पुढच्या आपल्या काळामध्ये आपण सगळे मतभेद विसरून श्रीरामपूरचा विकास एवढं एकमेव ध्येय समोर ठेवून, सगळ्यांना बरोबर घेऊन एक दैदिप्यमान आणि जी आपली उज्ज्वल परंपरा होती की श्रीरामपुराचं नाव राज्यामध्ये अव्वल होतं, ते करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू. आपणही सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद. नगर पालिका के नए नगराध्यक्ष करण दादा ससाने इन्होंने यहाँ पर शाह किया. मैं तमाम मुस्लिम पंचायत की जानिब से, मुस्लिम समाज की जानिब से करण दादा को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ और अल्लाह ताला से ये दुआ करता हूँ कि अल्लाह ताला उनको सलामत रखे और उनकी ये खुशबू कायम और दायम रखे. ऐसे मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ और आप सभी से गुजारिश करता हूँ जिस तरह आप सभी लोगों ने यहाँ तक करण दादा को लाया, इसी तरह आगे के सभी कामों में, जैसा कि जिला परिषद, पंचायत समिति, ये सब हम साथ मिलकर लड़ेंगे और इंशाअल्लाह वहाँ पर भी जयंतराव ससाने का नाम और कांग्रेस पार्टी का नाम हमने जो ऊंचा करेंगे. ऐसे में आप सब लोगों से वेजमेंट अल्लाह ताला से दुआ करता हूँ और अपने दो अल्फाज खत्म करता हूँ. शुक्रिया. यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी करण ससाणे यांचे अभिनंदन करत शहराच्या विकासाची ग्वाही दिली. श्रीरामपूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. प्रामुख्याने MIDCच्या माध्यमातून रोजगार वाढवणे आणि पायाभूत सुविधा बळकट करणे हे आमचे लक्ष्य असेल, असे प्रतिपादन ओगले यांनी केले. अटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे सहकारी मित्र करणदादा ससाने हे मोठ्या मताधिकाने 7,000 मताधिकाने निवडून आले. त्याबद्दल श्रीरामपूरच्या सर्व बंधू भगिनी आणि जनतेचा मी आभार व्यक्त करतो. कारण मागच्या 9 वर्षापूर्वी जी श्रीरामपूरमध्ये चूक झाली होती, ती चूक आज श्रीरामपूरकरांनी डबल मताने भरून काढली. त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्रित येऊन, सर्व विरोधक असू द्या, सर्वजण एकत्रित येऊन श्रीरामपूरच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी आज या ठिकाणी सर्व धर्मगुरू आलेले, त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करणदादांनी आज नवीन सुरुवात केलेली आहे. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की आपण ज्याप्रमाणे म्हटलं, आपण जसे आशीर्वाद दिले 5 वर्ष नाही तर 25 वर्ष या ठिकाणी स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब आणि काँग्रेस पक्षाचा झेंडा राहणार आहे. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद असंच असू द्या. निवडणुकीच्या काळामध्ये आपल्या सर्वांना खूप त्रास झाला, तरी आपण सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहिला. आम्हाला पूर्णपणे पत्रकार बांधवांनी जो आशीर्वाद दिला त्याबद्दलही आपला आशीर्वाद, कारण शेवटी तुमची साथ नसती तर खूप अवघड झालं असतं, परंतु तुम्ही साथ दिली त्याबद्दल तुमचंही सगळ्यांचं धन्यवाद. कारण शेवटी एक एक माणूस महत्वाचा होता आणि प्रत्येकाने या ठिकाणी एक एक माणूस महत्वाचा होता. प्रत्येकाने ज्यांना समोर येतात नव्हतं त्यांनी मागणी सर्वांनी आम्हाला साथ दिली. त्या ज्ञात अज्ञात सर्व मतदार बंधूंसह आम्ही सर्व काँग्रेस परिवाराच्या वतीने, स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांच्या संघटनेच्या वतीने आपलं ऋण व्यक्त करतो. आपली श्रीरामपूर ही एकमेव नगरपालिका आहे जी उत्तर महाराष्ट्रात फक्त काँग्रेसची निवडून आलेली, पूर्ण बहुमताने निवडून आलेली. तुम्ही जो हा स्वाभिमान आम्हा सर्वांना दिला त्याबद्दल तुमचा आशीर्वाद आहे. तुमचं सगळ्यांचं ऋणी राहून येणाऱ्या भविष्य काळामध्ये श्रीरामपूरसाठी जी आपण स्वप्न बघितलेले ते सर्वजण मिळून एकत्रितपणे पुढे घेऊन जाऊ आणि पूर्ण करू, असं या ठिकाणी मी करणदादाच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो. जे काही समजा निवडणुकीच्या मध्ये काही मतभेद झाले असतील ते सर्वजण विसरून जाऊ आपण सगळं, आणि श्रीरामपूरच्या शहरासाठी, शहराच्या विकासासाठी सर्वजण एकत्रित येऊ आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये श्रीरामपूर एक परत एकदा स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब नगराध्यक्ष असताना जी परिस्थिती होती तशी आपण सर्वजण मिळून आणू, एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आपल्या सगळ्यांचा धन्यवाद. श्रीरामपूरच्या राजकीय इतिहासात हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला असून काँग्रेसच्या या विजयामुळे शहरात विकासाची नवी पहाट उगवेल अशी आशा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.